संपूर्ण परिसराचं निरीक्षण केलं असेल, पाण्याचा लवलेश सुद्धा नेत्रासमोर आला नाही. मग मुनीवर आता करावं तरी काय? आणि जर का पाणी मिळालं नसेल तर पुढील खडतर मार्गाचा प्रवास आम्ही नाही करू शकत. मुनीवर विश्रांतीची गरज या देहाला आहे. मग मुनीवर पहा ना, समोर दिसणारा भला मोठा वृक्ष, या वृक्षाच्या छायेखाली काही क्षण आपण विसावा घ्यावा. मुनीवर असंच करूया, त्या वृक्षाच्या छायेत काही क्षण विश्रांती घेऊया आणि तदनंतर पुढील मार्गाने बाळूमामांचं सत्व हे मोठं शंभूचा अवतार. बाळूमामांचं सत्व हे मोठं शंभूचा अवतार. भक्तांचा तो पालनार, सांभाळतो मेंढार. भक्तांचा तो पालनार, सांभाळतो मेंढार. असा दैवताचा महिमा मोठा, आत्मापुरात बाळूमामा. आत्मापुरात बाळूमामा. आत्मापुरात बाळूमामा. बाळूमामांचं सत्व हे मोठं शंभूचा अवतार. भक्तांचा तो पालनार, सांभाळतो मेंढार. बाळूमामांचं सत्व हे मोठं शंभूचा अवतार. भक्तांचा तो पालनार, सांभाळतो मेंढार. असा दैवताचा महिमा मोठा, आत्मापुरात बाळूमामा. आत्मापुरात बाळूमामा. आत्मापुरात बाळूमामा. अरे शिरपा, अरे ऐक मी, अरे माझं मेंढू चुकलं या विसावा घरनं हुडकतोय. अरे बघ की तिकडे जरा. अरे बघ की. बरं काय येतो, माझं मेंढू काय महाराज, तुम्ही हात दिली वय मला. बरं कसं पाहिजे? तुझ्याजवळ आमचं एक काम होतं. माझ्याकडे कसं मन येतं का? कृष्णांचं दोघांचा जीव एकसारखा कातरी जमलं आणि पाण्याची गरज आम्हा दोघांना पण इथं कुठं मी पाणी काढायचं नाही काय? दूरवरीत पडकी लई जुनी आहे. पाणी हवं असं विहिरीच्या तळाशी उतरून तुम्हाला पाणी प्यावं लागेल. तेव्हा इथं सरळ जायचं, तुम्हाला दूरवर गेल्यावर घेऊन लागेल. जावा तिकडे. म्हणजे अशा तर किराणाची पडकी विहीर आहे ती दूर आणि पाणी गेलं की तळाशी. पण आमच्या देहाचा प्राण नाही रे राहिला. ती दूरवर जाऊन त्या विहिरीतून आम्ही पाणी घेऊन येऊ. त्यावेळी विनंती आहे तुला, विनंती? तू आमच्यासाठी जा आणि आमच्यासाठी पण पाणी घेऊन ये. म्या पाणी आणायचं? नाही म्हणत तूच. अहो महाराज, बरं माझं मेंढू चुकलंय. तेव्हा घरनं माझं मेंढू ओळखतोय. मेंढू गावलं नसेल तर आई मला
जिद्द सोडणार नाही. घरला मी जायचं आहे. तेव्हा तुम्ही जावं की तुम्ही आणि विहीर उतरून निवांत पाणी प्या तिथं. आज तुझ्याशिवाय या मार्गात कोणी नाही. अगं, पडकी विहीर कुठे आहे? हे बाळ केवळ तुलाच द्यावे. आवं मी पाणी आणायला गेलो लई येते. माझं मेढरू का हुडकायचं आणि घरला केव्हा जायचं मी? तुम्ही जावं की तुम्ही तुझी मेंढरं तुला मिळतील, पण आमच्यासाठी नाही म्हणू नकोस. आम्हाला पाण्याची गरज आहे. यासाठी पाणी दिलं नसेल तर मला बी पाप लागेल. असू दे, असंच करतो. यासाठी पाणी आम्ही देतो मग माझं मेढरू हुडकतो. असंच करूया बरं. इथं निवांत बसा. पण थोडा वेळ लागेल. चालेल. हे लई दुर्वर आहे. ही उतरायचं म्हणजे लई दुर्बीण आहे. बसायचं तुमच्यासाठी पाणी घेऊन येतो. आहे शिल्पा. अरे बघ की माझं मेढरू. यासाठी पाणी देतो आणि मी आपली तो मेढरू हुडकायला. अरे बघ की जरा. येतो मी. हा यासाठी पाणी देतो आणि मी आपली येतो. बसा. हा येतो मी. येतो मी. चांग भले चांग भले बाळू मामा 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 थोडा वेळ लागला. हा? आलेलं बसा माझा. एवढ्याशा पाण्याने आमच्या कृषीचं श्रमण नाही होत. आता माझं मेढरू हुडकायचं. पाण्याची आवश्यकता आम्हाला बाळाला पडत महाराज झालेलं होतं तुमचं समाधान. नाही. आता जाऊ का मी माझं मेढरू हुडकाय? या एवढ्याशा पाण्याने आमच्या कृषीचं श्रमण नाही झालं. अहो बाळ, आम्हाला अजून पाणी हवं. तुमच्यासाठी एवढे दुर्वर्ण पाणी आणलंय. आता मी तुमची तांदीवली नाही होय. नाही बाबा. अहो पण आता पुण्यांदा जायचं म्हणजे लई वेळ लागेल. आणि माझं मेढरू बी दिसेना असं झालं. आता केव्हा जायचं मी पाणी आणलं? बाळ, पाणी मिळालं असेल तर आमची इच्छा आहे. बाळ, नाही म्हणू नकोस. फक्त एकदा आमच्यासाठी पाणी घेऊन ये. पांडुरंगा आलशीत नाथा. अरे कुठं ढुकलो मी? आता काही मला घरला जायला नको. आईने बा मला चित्ता थोडं यायचं नाही. जास्ती एकदा पाणी देतो मगच घरला जातो. बसा. हा थोडं ये लागेल. हा बस बस येतो. पांडुरंगा कुठे गेला असं भले चांग भले बाळू मामा आता काही मेढरू माझं गाव आहे असं नाही. चांग भले बाळू मामा 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 चांग लई थकलो या पांडुरंगा. पाणी सुटायला. महाराज झालेलं होतं तुमचं समाधान. आम्हाला अजून पाणी हवंय. अहो तुमच्यासाठी एक दोन वेळा तयारी पशुऱ्या केल्या. विहीर उतरून पाणी आणले. आता बी तुमचे तांदीवाली नाही होय. बाळाची परिस्थिती समजून घे. आमच्या एका टोकाला सुद्धा मी स्वतः केलं होतं. तुला नाही ना त्रास दिलास. अरे त्याला कुठून उचलून या. दोन तरी जास्त पाणी आणून दिलं तरी अजून येत. आणि घरला किंवा जायचं मी मी तुम्ही कुठं दिसणार झालं. बाळाच्या मेंढराची चिंता नको करू. त्याची चिंता करतो पंढरीचा पांडुरंग आहे. जशी माझी पांडुरंगाची इच्छा. त्याची फळ समोर जातो पुण्यांदा. बसा लई वेळ लागला. चांग भले बाळू मामा आता काही घरला जायला नको. चांग भले बाळू मामा चांग भले बाळू मामा
मी जे बोलणार ते समजत खरं होणार आहे होय बरं बरं धन्य झालं नाही तुम्हाला ते पाणी दिलं तुमचा आशीर्वाद मिळाला आता असल्या महाराज येतो मी आता मला बरं आशीर्वाद ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय ओम नमो नारायणी मंत्र स्वार्थ साधका भक्ता जपता तात स्वर्ग मोक्ष फलप्रदा वेदांना प्रणयनेश सिद्धो मंत्र सनातन अरे अगदी वैकुंठाचा त्याग केला भक्त नारदासमोर या मृत्यू लोकाच्या ठाईदेवात अवतीर्ण झालास अगदी ऋषी स्वरूपाला मी अवतीर्ण झालो तेव्हा कोणाशी तुझी लीला म्हणाली नारदा येण्याचे कारण आहे साक्षात वैकुंठाचं वास्तव्य तो वैकुंठीचा नारायण आणि त्रैलोक्याला वंदनीय असे देवर्षी नारद मुनी आज या साधुरूपात या मृत्यूलोकी का म्हणून हा तुझा प्रश्न होय रे मग नारदा सांप्रत्य युग चालू आलंय ते कलियुग होय आणि या कलियुगाच्या ठिकाणी युगाची युगपुरुष देवता म्हणजे साक्षात कलिदेव होय आणि या अधर्माच्या युगात महासती वृंदाच्या श्रापामुळं आम्ही सारे देवदेवता हे पाषाणाचे मग पाषाणाच्या झाल्या कारणानं या साऱ्या भक्तांना मूर्तिमंत स्वरूपाचं दर्शन आम्ही देऊ शकत नाही एवढंच कशाला मूर्तिमंत स्वरूपात या कलियुगात आम्ही वावरू शकत नाही आणि या मर्यादेचं उल्लंघन न करता या कलियुगाच्या ठिकाणी सौख्य दया दान आणि सत्य ज्या चार पायावर जो धर्म उभा होता तोच धर्म या कलियुगाच्या ठिकाणी एका पायावर उभा आहे आणि तिचा एक पाय म्हणजे सत्य होय आणि हे सत्य या कलियुगात टिकून ठेवण्यासाठी धर्मो रक्षती रक्षतः धर्मो जयती ना धर्म धर्माचं रक्षण व्हावं यासाठी धर्म सत्तेचे देवा यासाठी साक्षात कैलासाच्या देवानं या मृत्यूलोकाच्या ठिकाणी बाळप्पा स्वरूपात जन्म घेतला आणि त्याच बाळप्पाची सत्वपरीक्षा घेण्यासाठी या रूपात आम्ही अवतीर्ण झालो देवा स्वतंत्रता याचा अर्थ स्वैराचार समजून अति कलिदेवता स्वैर भावनेने वागू लागली या मृत्यू लोकांच्या ठाई स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी भक्ती तत्वात कुठं